हक्काची, नाही कोणाच्या बापाची, झाडं आमची हक्काची, नाही कोणाच्या बापाची. बंद करा, बंद करा, वृक्षतोड बंद करा, बंद करा, बंद करा, वृक्षतोड बंद करा, बंद करा, बंद करा. नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. डहाणूतील वारसा हक्काच्या वृक्षांना श्रद्धांजली, पर्यावरण प्रेमींचा कॅन्डल मार्च. डहाणू शहरातील जुनी ऐतिहासिक आणि पर्यावरणासाठी महत्त्वाची असलेल्या वृक्षांच्या तोडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत डहाणूमध्ये पर्यावरण प्रेमींनी सोमवारी सायंकाळी भावनिक पद्धतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला. सागर लॉज येथे सायंकाळी 6:30 वाजता नागरिक, पर्यावरणप्रेमी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वृक्षतोडीमुळे शहराच्या पर्यावरणीय समतोलावर परिणाम होत असून भविष्यात उष्णतेचे प्रमाण, प्रदूषण, नैसर्गिक संकटे वाढण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. यानंतर सागर नाका येथून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. हा मार्च डहाणू स्टेशनमार्गे पुन्हा सागर नगरपर्यंत काढण्यात आला. सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत पदयात्रा करत कापण्यात आलेल्या वृक्षांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेकांनी शासनाने विकास कामांसोबत पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली. या कार्यक्रमादरम्यान काही नागरिकांनी वृक्ष हे डहाणूच्या नैसर्गिक वारशाचा भाग असल्याचं सांगत आज झाडे पडली, उद्या माणूस पडेल अशी भावना व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा प्रकारची वृक्षतोड थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या शांततापूर्ण आंदोलन आणि कॅन्डल मार्चमुळे डहाणूकरांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला. डहाणूमध्ये सागर नाका येथे कुंदन राऊत पर्यावरण प्रेमी इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत जे जागरूक नागरिक आहेत आणि ज्यांना पर्यावरणाबद्दल खरोखर तळमळ आहे त्यांनी कॅन्डल मार्च आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं ते जमलेले आहेत. तर मी विचारू शकते की हे कशा संदर्भात तुम्ही इथं जमलेला आहात? धन्यवाद. नमस्कार, मी कुंदन राऊत, निसर्गी शेतकरी. आज जगामध्ये प्रचंड उष्णतेमुळे हाहाकार माजलेला आहे. जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे क्लायमेट चेंज, ऋतुचक्र बदल, हवामान बदल ह्याच्यामुळे खूप निसर्गाचं नुकसान होत आहे आणि येणारी पिढीसाठी ते खूप धोकादायक आहे, हानिकारक आहे. जग विनाशाच्या उंबरठ्यावर आहे, विनाशाकडे जात आहे. अशा वेळेला झाडं, निसर्ग पूर्णपणे वाचवायचं सोडून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. हे पूर्णपणे चुकीचं आहे. झाडं वाचली पाहिजेत, निसर्ग वाचला पाहिजे. धन्यवाद. झाडे वाचवा, झाडे जगवा, झाडे वाचवा, झाडे जगवा, वृक्षतोड थांबवा, जीवन वाचवा, वृक्षतोड थांबवा, जीवन वाचवा, डहाणू वाचवा, जीवन वाचवा, बंद करा, बंद करा, वृक्षतोड बंद करा.